यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस 2024 हा माझा थर्ड अटेम्प्ट कोचिंग ऑनलाईन लर्निंग वरती तुमचं मत काय आहे बो? फर्स्टच स्टेज आपली क्लिअर होत नाहीये तर कसं जायचं पुढे. सो मी ठरवलं होतं की मी फक्त 3 अटेम्प्ट तर देणार. तुम्ही डेचं टाइम टेबल कसं करायचा? ह्यावेळेस मला IRS कस्टम्स अँड इनडिरेक्ट टॅक्सेस अलोकेट करायची, तर Great. माझं ऑप्शनल मॅथ्स होतं. स्ट्रेट अवे 2021 पासून मी सिव्हिल सर्व्हिसेसचे प्रिपरेशन स्टार्ट केली. तर जून टू डिसेंबर हे फक्त मेन्सच्या प्रिपरेशनसाठी डिवोट केलं पाहिजे. Okay. ही हुशार आहे तर ही कलेक्टर बनायला पाहिजे. मी 8 to 9 आवर्स अभ्यास करायचे. तर 85 to 90 डेजचा टाइम असतो. ते 3 तास बसण्याची सवय अभ्यास करतानाच आपल्याला असली पाहिजे. जर आपण सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आलो तर आपण खूप काही मेजर चेंजेस आणू शकतो सोसायटीसाठी. की आपलं 80% मेन्स प्रिपरेशन कम्प्लीट झालं पाहिजे. प्रिलिम्स निकते परंतु मेंस निकत नहीं। सो एक इंजीनियर वाईडी पढ़ सकता है लेकिन वो सक्सेसफुल बन सकता है। नमस्कार, मी यशोदीप शेडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉक या शो मध्ये, जो आपला वायडी बाबा के बोल या चॅनलवरती आपण रेग्युलर घेत असतो। तर आपल्यासोबत आज आहेत ऐश्वर्या जाधव मॅम, ज्यांनी आत्ताच रिसेंटली यूपीएससी एक्झामच्या अंतर्गत जवळपास 161 नंबरची रँक मिळवली आहे। आणि एवढी सगळी रँक मिळवत असताना नेमका त्यांचा काय अनुभव होता, त्यांची कसा हा प्रवास होता, हा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत। सो मॅम, मी तो बोलतच राहील, त्यापेक्षा तुम्ही कंटिन्यू करा प्लीज। ओके. सो यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस 2024 हा माझा थर्ड अटेम्प्ट होता. ह्या आधी म्हणजे यूपीएससीच्या एक्झाम मध्ये वी हॅव 3 स्टेजेस, प्रिलिम्स, मेन्स अँड इंटरव्ह्यू. सो जे माझे फर्स्ट 2 अटेम्प्ट होते त्या दोघांमध्ये माझं प्रिलिम्स क्लिअर नव्हतं झालं. सो ते एक माझ्यासाठी एक लो पॉइंट होता पूर्ण प्रिपरेशन मध्ये. आणि इन जनरलच जर आपण बघितलं तर जी यूपीएससीची एक्झाम आहे त्यात आपण असं म्हणतो की सक्सेस रेट इज लेस दॅन 1%. सो एक स्वतःवर डाऊट येणं की आपण करू शकू की नाही हे खूप कॉमन असतं या एक्झाममध्ये. सो जेव्हा मी माझा फर्स्ट अटेम्प्ट दिला तेव्हा माझं प्रिलिम्स नव्हतं झालं, तेव्हा मला एवढं वाईट नाही वाटलं की थोडंच प्रिपरेशन आहे त्यामुळे ठीक आहे, आपण अजून अभ्यास केला तर होईल. बट 2023 मध्ये जेव्हा माझी प्रिलिम्स क्लिअर नाही झाली तेव्हा मला असं वाटलं की आता पुढे काय, म्हणजे जर नाहीच फर्स्टच स्टेज आपली क्लिअर होत नाहीये तर कसं जायचं पुढे. मग मी असं ठरवलं की ह्या एक्झाम मध्ये जरी आपल्याला 6 अटेम्प्ट दिलेले असतात तरी एक आपल्या लेवलवरती आपण ठरवायला पाहिजे की किती नंबर ऑफ अटेम्प्ट आपण देणार आहे. कारण असं नको व्हायला की आपलं एज वाढत चाललंय आणि आपण अटेम्प्टच देतोय आणि सपोज अनफॉर्च्युनेटली नाही क्लिअर झालं तर मग पुढे आपण काय करायचं लाईफमध्ये. खूप मोठा ब्रेक येतो आपल्या प्रोफाईल मध्ये जर आपण फक्त एक्झाम्सच देतोय. सो मी ठरवलं होतं की मी फक्त 3 अटेम्प्ट देणार. 2023 सेकंड अटेम्प्ट होता. 2024 मध्ये मी दिला तर ते असं समजून दिला की हा माझा शेवटचा अटेम्प्ट आहे. ह्यात माझी एक्झाम क्लिअर झाली तर ठीक आहे, नाहीतर आय विल शिफ्ट टू कॉर्पोरेट सेक्टर. वाव. आणि अगेन तुमचं बॅकग्राऊंड एज्युकेशन बद्दल थोडंसं सांगाल ना, म्हणजे कॉर्पोरेट शिफ्ट होत आहे तर कॉर्पोरेट शिफ्ट होण्यासाठी तुमच्याकडे जो प्लॅन बी होता तो काय होता आणि तुमचं एज्युकेशन काय होतं? सो मी माझं स्कूलिंग रायन इंटरनॅशनल स्कूल नाशिक मधून केलं. त्यानंतर मी माझं बीटेक VJTI मुंबई इथून केलं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. आणि मी 1 वर्ष जॉब पण केला होता. सो मला थोडं इंडस्ट्री एक्सपिरियन्स होता. सो माझं असं होतं की समजा इथे माझं 3ही अटेम्प्ट मध्ये नाही झालं तर मग मी परत माझं जे डिग्री आहे त्याच्याच डोमेन मध्ये इन द डोमेन ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर मी वर्क करेल. ओके. आणि हा जो प्रवास होता एक इंजिनियर ते एक आता आय थिंक तुम्हाला कोणती पोझिशन भेटली आहे तुम्ही ते सांगू शकता, म्हणजे जर अलाउड असेल तर तुम्ही सांगू शकता. ह्यावेळेस मला IRS कस्टम्स अँड इनडिरेक्ट टॅक्सेस अलोकेट झाले. ग्रेट. म्हणजे ईडी डिपार्टमेंटला जात आहे का? म्हणता येईल का असं ईडी डिपार्टमेंटला जात आहे वगैरे? खूप पुढे जाऊन म्हणजे इन द लॉंग टर्म जेव्हा प्रमोशन होतील तेव्हा. इनिशियली एक लोअर लेवलवरती सुरू होतं. ग्रेट. ओके, म्हणजे भविष्यात चान्सेस आहेत बुवा. बढिया. सो वायडी बाबाच्या फॉलोअर्सांनो तुम्ही समजून घ्या आपल्या पेजवरती आज कोण आहेत. यांनी ऑलरेडी 161 रँक मिळवलेली आहे आणि त्यांनी ऑलरेडी इंजिनियर्स ते आजपर्यंतचा त्यांचा हा प्रवास होता. सो एक इंजीनियर वाईडी पढ़ सकता है, बैक को लग जा सकता है, उसके जिंदगी में बहुत ज्यादा दिक्कतें आ सकती है, लेकिन वो सक्सेसफुल बन सकता है. और इसके सामने मतलब
म्हणजे थोडक्यात तुम्हाला तर ड्रॉप नसेलच, तुम्ही डेफिनेटली ऑल क्लिअर असाल, चांगलेच मार्क पडले असतील. तर थोडक्यात इंजिनिअरिंग लाईफ बद्दल तुम्ही काय बोलाल? कसं होतं तुमचं त्यावेळेचं लाईफ? इंजिनिअरिंगच्या पिरियडमध्ये मी असा विचार नव्हता केला की मला ही एक्झाम द्यायची. म्हणजे होतं माझ्या बॅक ऑफ द माइंड की आपल्याला पुढे जाऊन ही एक्झाम द्यायची आहे. सो मी माझे इंजिनिअरिंगचे इयर्स खूप एन्जॉय केले माझ्या फ्रेंड्ससोबत. वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये मी पार्टिसिपेट करायची. मी माझ्या कॉलेजच्या मार्केटिंग टीममध्ये पण होते. ओके. सो मी खूप एन्जॉय केलं. बट आफ्टर कोविड जेव्हा मी घरी आले ड्युरिंग कोविड, त्यावेळेस माझ्या डोक्यात असं होतं की आपण एमटेकचं प्रिपरेशन करू. पण नंतर मला रिअलाइज झालं की आपण त्यात 2 वर्ष टाकणार आणि त्यानंतर युपीएससीचं प्रिपरेशन करणार. मग खूप जास्त वेळ जाईल. त्यामुळे मी तो प्लॅन्स ड्रॉप केला आणि स्ट्रेट अवे 2021 पासून मी सिव्हिल सर्व्हिसेसचे प्रिपरेशन स्टार्ट केली. मग ग्रेट, ग्रेट. सो म्हणजे इंजिनिअरिंग नंतर डायरेक्टली तुम्ही असं म्हणू शकतो की कोविडने खूप जणांना वेगवेगळ्या संधी दिल्या. मे बी तुमच्यासाठी एक नवीन अपॉर्च्युनिटी, की लहानपणापासूनच स्वप्न होतं की नाही मला आय एस बनायचंय, म्हणजे आय एस बनण्यासाठीचं प्रिपरेशन करायचंय किंवा युपीएससी पर्यंत जायचंय बुवा? म्हणजे लहानपणापासून असं सगळे घरी म्हणायचे की ही हुशार आहे तर ही कलेक्टर बनायला पाहिजे. पण एक जशी माझी आजी ती अंगणवाडी सेविका होती. सो ते एक घरात असं वातावरण होतं की आपण सोसायटीला काहीतरी दिलं पाहिजे आपल्याकडून. सो ते एक आणि त्यानंतर जसे माझे जे पेरेंट्स आहेत तर आधीपासून असं नव्हतं की खूप वेल सेटल्ड आहे. सो त्यांनी त्यांच्या परीने हळूहळू करून बिझनेस मोठा केला. सो त्यांनी बोथ साइड्स ऑफ द वर्ल्ड बघितल्या असं आपण म्हणू शकतो. सो एक नेहमी घरात असं होतं की तुम्ही काहीही करा लाईफमध्ये पण तुम्ही सोसायटीसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. ग्रेट. आणि जेव्हा कोविडमध्ये मी घरी आले तेव्हा मी बघितलं की कसं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते स्वतःच्या पर्सनल लाईफकडे लक्ष न देता फक्त लोकांसाठी 24 तास अवेलेबल आहे. म्हणजे त्यांच्या अवेलेबिलिटीमुळे त्यांच्या कामामुळे आपण एवढी मोठी पॅन्डेमिक जी आहे त्याला टॅकल करू शकलो. तर ते माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन होतं की जर आपण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आलो तर आपण खूप काही मेजर चेंजेस आणू शकतो सोसायटीसाठी. ग्रेट. सो आता आपण महत्वाच्या मुद्द्यावरती आहोत. भरपूर सारे विद्यार्थी आहेत या ठिकाणी. विद्यार्थ्यांना तुम्ही काय गायडन्स कराल की त्यांनी युपीएससीच्या एक्झाम क्रॅक केल्या पाहिजेत लवकरात लवकर, आणि त्याच्यासाठी त्यांचा टाइम टेबल कसा असायला हवा? ओके. सो पहिले तर मी असं म्हणेन की जर तुम्ही युपीएससीची एक्झाम देताय तर स्वतःला एक स्वतःचा अनालिसिस करायला पाहिजे. कारण खूप मुलं असतात ज्यांना फायनान्शियली घरी सपोर्ट पण करायचा असतो. सो एक प्लॅन बी त्यांनी आधीच जर करून ठेवला तर ते त्यांना एक असं बर्डन नाही येणार त्यांच्यावर की ही एक्झाम नाही झाली तर पुढे काय. सो ते एक मेंटली थोडं प्रेशर कमी करेल. सो हे एक करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ॲज रिगार्ड्स द प्रिपरेशन, तर जसं आता इंजिनिअरिंगमध्ये असं असतं की आपण एक्झामच्या 10-15 दिवस आधीच अभ्यास करतो. सो आपल्याकडे वेळ असतो भरपूर. सो ॲटलिस्ट आपण आपलं ऑप्शनल कव्हर करू शकतो. कारण ऑप्शनलचे खूप जास्त मार्क्स असतात मेन्समध्ये. सो जसं माझं ऑप्शनल मॅथमॅटिक्स होतं तर खूप मुलं इंजिनिअरिंगशी ओव्हरलॅपिंग जर ऑप्शनल घेतात किंवा खूप मुलं आर्ट्सचे पण असतात तर ते आर्ट्स मोस्टली त्यासाठीच घेतात की त्यांना एक्झाम एक्झाम द्यायची. देता येईल. सो त्यांनी तेव्हापासूनच त्यांचं ऑप्शनल प्रिपेअर करायला सुरुवात करू शकतात ते, म्हणजे त्यांना इझी जाईल. आणि एकदा ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं त्यानंतर एक प्रॉपर 1 इयरचं प्लॅन बनवून म्हणजे प्रिलिम्स मेन्स हे 2 स्टेजेससाठी प्रिपेअर करून ते करू शकता. सपोज एक टाईमलाईन सांगायची झाली तर 1 वर्षाची जर टाईमलाईन असेल तर इफ यू आर स्टार्टिंग जूनमध्ये तर जून टू डिसेंबर हे फक्त मेन्सच्या प्रिपरेशनसाठी डिवोट केलं पाहिजे. ओके. आणि जानेवारीपासून ते एप्रिलपर्यंत प्रिलिम्सचं प्रिपरेशन. अँड मे असा पाहिजे की तुम्ही फक्त रिवाईज करताय प्रिलिम्ससाठी. कारण आता जी प्रिलिम्सची एक्झाम आहे ती मे मध्ये होते. आणि जेव्हा आपण जून टू डिसेंबर मेन्सची प्रिपरेशन करतो तेव्हा एन्श्योर करायचं की आपलं 80% मेन्स प्रिपरेशन कम्प्लीट झालं पाहिजे. ओके. कारण खूप मुलं काय करतात की ते फक्त प्रिलिम्सवर फोकस करतात. मग प्रिलिम्स क्लिअर होते पण प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये फक्त 85 to 90 डेजचा टाइम असतो. सो तेवढ्या कमी टाइममध्ये पूर्ण मेन्सचा सिलेबस कव्हर नाही होऊ शकत. सो ते मुलं मग लूपमध्ये अटकतात की प्रिलिम्स तर क्लिअर होते पण मेन्सच क्लिअर नाही होते. म्हणजे हा खूप मोठा एक जेन्युइन प्रॉब्लेम येतो का विद्यार्थ्यांमध्ये, की त्यांची प्रिलिम्स निघते परंतु मेन्स निघत नाही, हो. हा प्रॉब्लेम येतो. आणि भरपूर जणांचा असाही प्रॉब्लेम येऊ शकतो का, की प्रिलियम निघते मेन निघते परंतु प्रिलियम आणि मेन झाल्यानंतर इंटरव्ह्यूच क्रॅक होत नाहीये, तर त्यावेळेस तुम्ही त्यांना प्रिपरेशनसाठी काय टिप्स द्याल?
इंटरव्ह्यू म्हणजे थोडं सब्जेक्टिव्ह आहे. आपण सांगू नाही शकत की माझा इंटरव्ह्यू छान गेला तर मला एवढे मार्क्स मिळतील. सो स्ट्रॅटेजी अशी असते की आपण आपलं जे सिलेक्शन आहे ते इंटरव्ह्यू प्रूफ बनवायला पाहिजे. म्हणजे मेन्समध्येच एवढे चांगले मार्क्स आले पाहिजे की इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स जरी आले तरी आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. बरोबर. आता ह्या वर्षीच्या लिस्टमध्ये पण भरपूर स्टुडंट्स आहे ज्यांना इंटरव्ह्यूमध्ये 275 मार्क्सचा इंटरव्ह्यू असतो. त्यांना 130, 140 मार्क्सचा इंटरव्ह्यूमध्ये, जे कमी आहेत. बट स्टील ते सिलेक्ट झालेत कारण त्यांचा मेन्सचा स्कोर खूप जास्त चांगला आहे. ओके. सो मेन्सवर मला वाटतं जास्त फोकस केला पाहिजे आणि त्यासाठी नोट्स जे आहे मेन्ससाठी लागणारे ते त्या जून टू डिसेंबर पिरियडमध्येच कम्प्लिटेड पाहिजे. आणि एक महत्वाचा मुद्दा आपला एक बोलायचा राहिला. मॅमने कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन कोचिंग आणि क्लासेस न करता ही पोस्ट मिळवलेली आहे. म्हणजे ज्यांच्या मनामध्ये असे विचार असतात ना की ऑफलाईन पुण्याला जायचं, दिल्लीला जायचं, मुंबईला जायचं आणि तिकडे जाऊनच एमपीएससी यूपीएससी निघते, तर कदाचित हे खरंच करणं गरजेचं नाहीये. तुम्ही स्वतःहून घरी सुद्धा अभ्यास करू शकतात, हे मॅमने प्रूव्ह करून दिले. तर मॅम, या रियालिटी बद्दल तुम्ही काय विद्यार्थ्यांना गाईड करू शकता? मोस्टली मला असं वाटतं की कोविड नंतर हे जे ऑनलाईन फॉर्म ऑफ क्लासेस आहे ते खूप जास्त चालायला लागले. सो ते एक बेनिफिट झालाय की आपण घरी राहून करू शकतो. नाही तर आधी असं कंपल्शन काइंड ऑफ थिंग होती की क्लासेस करायचे तर तिकडे जावंच लागायचं. सो जे स्वतःमध्ये ज्यांच्यामध्ये डिसिप्लिन आहे ना ते घरून अभ्यास करू शकतात. एक पिअर ग्रुप बनवू शकतात आपला आपला. म्हणजे आपल्याला एक कन्स्ट्रक्टिव्ह आपण कॉम्पिटिशन म्हणू शकतो होते. आणि डेली आपण एकमेकांचं प्रोग्रेस ट्रॅक करून आपण प्रिपरेशन करू शकतो. जसं मी प्रिपेअर करायची तर माझं ऑप्शनल मॅथ्स होतं. तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर अजून 1-2 लोक होते ज्यांचं पण ऑप्शनल मॅथ्स होतं. सो आम्ही डिस्कस करायचो मग डाऊट्स वगैरे. तर एक असं कॉम्पिटिशन असायची की अरे हा चॅप्टर एवढ्या दिवसात आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. सो ज्यांच्यामध्ये डिसिप्लिन आहे ते घरी राहून पण करू शकतात. म्हणजे खूप मुलं तिकडे जातात कारण त्यांचं एक असं परसेप्शन असतं की आपल्याला ते एन्व्हायरमेंट पाहिजे, ते माहोल पाहिजे. बट आय थिंक जर स्वतःहून आपण डिसिप्लिन राहिलो तर घरी राहून आपण करू शकतो. ओके. आणि व्हॉट्स युअर थॉट ऑन ऑनलाईन कोचिंग, ऑनलाईन लर्निंग वरती तुमचं मत काय आहे बुवा? मला ते कन्व्हिनियंट वाटतं कारण आपण आपल्या पेसवर ते बघू शकतो. आपल्याला जर फास्ट करायचं असेल ते 1.5x 2x वरती बघू शकतो. रिपीटेड आपल्याला बरोबर बघायचं आहे. असेल एखादा तर टीचर शिकवतोय त्याला 1.5x नाही करू शकत, पण मोबाईलमध्ये तर करू राईट. शकतो. ओके. सो असे काही युट्यूबचे चॅनल सजेस्ट कराल आमच्या विद्यार्थ्यांना, की ज्यातनं ते घरी बसून छान पद्धतीने इनिशियली स्टडी तरी स्टार्ट करू शकतील? फॉर यूट्यूब अनअकॅडमीचे काही लेक्चर्स आहेत वेगवेगळ्या टीचर्सचे. जसे हिस्ट्रीसाठी प्रतीक नायक सरांचे लेक्चर आहे. इकॉनॉमीसाठी मृणाल सरांचे लेक्चर आहे. त्यानंतर जॉग्रफी मोर ऑर लेस स्टॅटिक आहे तर त्यासाठी पण राज तनेल मॅमचे लेक्चर्स आहेत मृणाल सरांच्या वेबसाईटवर. सो हे काही. आणि अपार्ट फ्रॉम दॅट आपल्याला एखादा टॉपिक जर नाही समजत आहे तर आपण फक्त युट्यूबवर त्या टॉपिकचं नाव आणि पुढे UPSC असं लिहिलं तर भरपूर व्हिडिओज आपल्याला दिसतील. मग जे आपल्याला आवडतंय ते आपण बघू शकतो त्यावर. आणि हो, तुम्हाला जर अशाच चॅनलच्या लिंक्स आणि अजून जर काही माहिती हवी असेल तर कमेंट करा. मी तुम्हाला एक प्रॉपर PDF बनवून देईल मॅमशी डिस्कस केल्यानंतर, आणि त्या लिंकवरती जाऊनही तुम्ही त्या व्हिडिओज बघू शकतात, ज्या की फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असतील. मॅम, या व्यतिरिक्त तुम्ही डेचं टाइम टेबल कसं करायचं आणि विद्यार्थ्यांना कसं गाईड कराल, की तुमचा डेली टाइम टेबल कसा असायला हवा जर तुम्हाला एखादी पोझिशन मिळवायची आहे तर? सो माझा दिवस मेडिटेशननी स्टार्ट व्हायचा. वाव. सो हाफ एन आवरचं मेडिटेशन असायचं. सो 7 o'clock ते मेडिटेशन स्टार्ट करायचे मी. 7 to 7:30 मेडिटेशन. त्यानंतर 10 मिनिटं मी माझ्या डायरीमध्ये ते लिहायची. अफर्मेशन्स. अफर्मेशन्स, त्यानंतर Okay. ग्रॅटिट्यूड, त्यानंतर काय इंटेन्शन आहे म्हणजे मला Wow. दिवसातून काय काय करायचं आहे ते. आणि Great. एक क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन म्हणजे मी डोळे बंद करून स्वतःला जे जे मी टास्क लिहिलेत ते करताना मी व्हिज्युअलाइज करायचे. आणि ते True. जर आपण केलं तर आपलं ब्रेन ऑटोमॅटिकली आपल्याला पुश करतं ते कम्प्लीट करायला. हां. आणि माझं स्लॉट्स जे असायचे ते 3-3 तासाचे स्लॉट असायचे. आता 3 तास ह्यासाठी कारण जेव्हा आपण मेन्सचा पेपर द्यायला जातो तर एक पेपर 3 तासाचा आहे आणि तसे आपल्याला 2 द्यायचे एकाच दिवसात. सो ते 3 तास बसण्याची सवय अभ्यास करतानाच आपल्याला असली पाहिजे. सो 3 तासाचा स्लॉट असायचे माझे. अँड ओव्हरऑल मी 8 to 9 hours अभ्यास करायचे. जेव्हा एक्झाम थोडी जवळ असेल तेव्हा ते कधी कधी 12-13 तास पण व्हायचे. बट डेली तर आपण 12-13 तास पूर्ण वर्षभर नाही करू शकत.
बट 8 to 9 hours तर तेवढे तर करायला पाहिजे, म्हणजे तेवढा सिलेबसच एवढा वास्ट आहे की तेवढे तर लागतीलच. ओके. आणि मी काय करायचे की फोन लांब ठेवायचा आणि एक छोटं मी टायमर घेतलं होतं, तर जेव्हा मी अभ्यास करायचे तेव्हा ते ऑन करायचे. सो जर मी पाणी पिते किंवा कोणी मला आवाज दिला किंवा फोन आला तर मी ते बंद करायचे. तर तसे ते 8-9 तास झाले पाहिजे, म्हणजे ते 8-9 तास असे आहेत की आपण फक्त अभ्यासच करतोय. अजून एक भरपूर मुलांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आमची फायनान्शियल कंडिशन बुवा तेवढी तगडी नाहीये बुवा, आमच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत बुवा, मग युपीएससीचा तर खर्च खूप येईल, 2-2, 3-3 वर्ष मेहनत करावी लागेल, मग आम्ही ते पैसे कसे मॅनेज करायचे, फायनान्सच नाही तर मोठे मोठे क्लास कसे लावायचे, तर मग असे खूप सारे प्रश्न येतात. तर मग याला तुम्ही कसं गाईड कराल? फर्स्ट स्टेप म्हणजे की एकतर कोचिंग. खूप मुलांना नसते गायडन्स किंवा असं वाटतं की आपण कोचिंग लावली तर एक सेन्स ऑफ डायरेक्शन मिळेल, जे चुकीचं नाहीये. आणि आजकाल आपण मार्केटमध्ये जर बघितलं तर खूप सारे कोचिंग आले आहेत जे केटर करतात अशा मुलांना ज्यांना जे फायनान्शियली एवढे साऊंड नाहीये. मग ते त्यांना काइंड ऑफ स्कॉलरशिप प्रोव्हाइड करता किंवा त्यांना कमी मे बी 50% 60% डिस्काउंटवरती ते कोर्सेस ऑफर करता. आणि खूप सारे इनिशिएटिव्ह आहेत CSR इनिशिएटिव्ह कंपनीजच्या, ज्याच्यात सपोज जर तुम्ही प्रिलिम्स क्वालिफाय केली आहे आणि तुम्हाला मेन्ससाठी जे मटेरियल लागणार आहे, टेस्ट सिरीज लागणार आहे, तर ते पण प्रोव्हाइड करून देतात ते. तर ओके. असे सगळ्या स्टेट्समध्ये प्री IS ट्रेनिंग सेंटर्स पण आहे, त्याला PITC म्हणतात. तर तिथे पण मुलं जॉईन होऊ शकतात. तर ते त्यांना टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करतात. त्यानंतर लायब्ररी फॅसिलिटी पण प्रोव्हाइडेड असते. त्याचे एक्झॅक्ट डिटेल्स त्यांच्या कॉन्टॅक्ट करून मिळतील. आणि जे मुलं मेन्स क्लिअर करतात, सो इंटरव्ह्यूसाठी असं सजेस्टेड असतं की तुम्ही मॉक इंटरव्ह्यूज द्या, म्हणजे इन पर्सन तुम्ही जाऊन दिलं तर ते तुम्हाला फायद्याचं होईल, कारण तिथे पण तुम्हाला ऍक्च्युली जाऊन बोलायचं आहे. सो बरोबर. त्यासाठी जर काही मुलांना दिल्लीला जायचं असेल तर तिथे पण वेगळे वेगळे कोचिंग आहेत जे डेमो राहायचे. इंटरव्ह्यूज. मॉक इंटरव्ह्यूज तर फ्रीलीच घेतात सगळे कोचिंग. ओके. बट अपार्ट फ्रॉम दॅट राहण्यासाठी आणि त्यांचं जे फूड आहे त्याचा पण खर्च हे कोचिंग घेतात सीएसआर थ्रू. CSR थ्रू. वाव, म्हणजे सीएसआर थ्रू तुम्हाला कोचिंगही फ्री मध्ये, राहणं वगैरे पण फ्री मध्ये आहे. व्हेरी नाईस. अजून एक क्वेश्चन आहे मॅम, की फॉर एक्झाम्पल मी पण हे लहानपणापासून ऐकत आलो आणि अजूनही भरपूर जणांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की आम्ही स्टेट बोर्ड वाले, तिकडे तर ते युपीएससी मध्ये एनसीईआरटीचा सिलेबस विचारला जातो, आता परत काय म्हणे एमपीएससीचा वेगळा सिलेबस आधीपर्यंत होता, पण आता एमपीएससीचा वेगळा सिलेबस आणि युपीएससीचा वेगळा सिलेबस, मग आम्हाला कसं प्रिपरेशन करता येईल? तो सिलेबसचा हा प्रश्न मला प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ऐकायला भेटतो, कमेंटमध्ये भेटतो, त्यावरती आपण काय बोलाल? सिलेबस जर आपण बघितला ना, तो आहे खूप वास्ट. म्हणजे असं नाहीये की ते एका बोर्डच्या स्टुडंट्सला फेवर करताय, कारण एनसीईआरटीज तर वाचायचे, बट एनसीईआरटीज बेसिक आहे. त्यानंतर आपल्याला अजून ऍडव्हान्स लेवलच्या बुक्स पण वाचायच्या आहेत. तर म्हणजे मी असं सजेस्ट करेन की जेव्हा प्रिपरेशन स्टार्ट करता तेव्हा एनसीईआरटीजनी स्टार्ट नाही करायचं, कारण एनसीईआरटीज थीमॅटिक आहे. तर जर आपण थीम वाचायला लागलो तर आपल्याला ती टाइमलाईन कळत नाही. फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीमध्ये आपल्याला ती टाइमलाईन कळली पाहिजे, ह्यानंतर हे झालं. थीम्स वाचायला गेले तर आपण कन्फ्यूज होऊन जाऊ की कधी काय झालं. सो हे ऍडवाइस माझं असेल की पहिले तुम्ही जे स्टँडर्ड बुक्स आहे, जसं फॉर एक्झाम्पल पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत वाचतात, हिस्ट्रीसाठी जर एन्शंट हिस्ट्री घेतलं तर RS शर्मा आहे, तर पहिले तुम्ही ती बुक वाचा. ती कम्प्लीट झाल्यावर मग एनसीईआरटीज वाचा. मग तुम्हाला ते जास्त चांगल्याने एनसीईआरटीज समजतील आणि पटकन कव्हर होईल एनसीईआरटीज. ओके. ओके. आणि व्हॉट्स युअर थॉट ऑन एमपीएससी आणि युपीएससी? एमपीएससी युपीएससी बद्दल आपण काय बोलाल, की भरपूर जण म्हणतात सिलेबस वेगवेगळा आहेत बुवा? नाही, आता त्यांनी रिफॉर्म्स आणले की 2025 पासून एमपीएससीचा मेन सिलेबस सेम ॲज युपीएससीचा मेन सिलेबस करताय, वाव, फक्त प्रिलिम्स डिफरंट असेल. व्हेरी नाईस. म्हणजे याने आता मुलांना खूप स्कोप असणार आहे. हो. ओके. एक अजून एक प्रश्न असतो की जागा निघतात 1000, अप्लाय करतात 1 लाख, सिलेक्शन होतं मग काय कमी लोकांचं. सो हा एक भ्रम आहे. तर या भ्रमाबद्दल आपण काय बोलाल? कारण भरपूर जण त्यामुळे मग म्हणतात नको रे बाबा, ते एमपीएससी युपीएससी आपल्याला नको, आपण काहीतरी एखादा प्रायव्हेट जॉब करूयात किंवा कॉर्पोरेट जॉब करूयात. तर त्याबद्दल आपण काय बोलाल? म्हणजे हे खरं आहे की खूप मुलं अप्लाय करतात, ते बसतात एक्झामला, बट सिलेक्शन रेट कमी आहे. पण असं ट्रू नाही आहे की जे सगळे एक्झामला बसले ते सगळे 100% प्रिपेअर्ड आहे एक्झामसाठी. कारण खूप मुलं अशी असतात जे फक्त प्रिलिम्स, त्यांचं ऑब्जेक्टिव्ह मार्किंग त्यांची चांगली असते, सो त्यांना असं वाटतं की मेन्सचा जो अभ्यास आहे तो प्रिलिम्स आणि मेन्सच्या मधल्या गॅपमध्ये होऊन जाईल. बट असे जे मुलं असतात ते ऑलरेडी रेसमधून बाहेर असतात, कारण एवढ्या कमी वेळात आपण मेन्स कव्हर नाही करू शकत.
तर असे आपण बघायला गेलं तर ऍक्च्युअल कॉम्पिटिशन खूप छोटी आहे, पण बसतात खूप मुलं. हा, म्हणजे असंही होत असेल की 1 लाख जण अप्लाय करताय, त्यातले सिरियसली पूर्व परीक्षेला 50,000 जात असतील फॉर एक्झाम्पल, किंवा 70,000 जात असतील. त्यातनं सिलेक्ट झालेले जे काही मेन्सला आहेत त्यातली पण काहींची तयारी झाली आहे, तेच जात असतील. काहींची झालेली नाही, ते म्हणतील नको बाबा वेळ जाईल, आपण अजून स्टडी करूयात, म्हणून ते जात नसतील. आणि नंतर बाकीचे जण इंटरव्ह्यूला काही जण जात आहे न जात आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की अफवा जास्त पसरवल्या जातात की खूप जण जात आहे, खूप जण जात आहे, पण ऍक्च्युअल मध्ये प्रिपरेशन करणारे तेवढे नाहीयेत. राईट. एक्झॅक्टली. एक शॉर्ट रोड मॅप काय सांगाल युपीएससी मध्ये सक्सेस मिळवण्यासाठी? फर्स्ट इज की तुम्ही तुमचे स्ट्रेंथ्स अनालाइज करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक स्टुडंट इथे वेगळा आहे. कोणाचा एसे चांगला आहे, कोणाचं एथिक्स चांगलं आहे, तर आपलं आपलं अनालाइज करायचं. कोणा दुसऱ्याशी कॉम्पिटिशन नाही करायची, स्वतःशीच कॉम्पिटिशन करायला पाहिजे. नाही तर पूर्ण प्रिपरेशनमध्ये ते खूप प्रेशर येत असतं. सो ते प्रेशर रिलीज करण्यासाठी आपली कॉम्पिटिशन आपल्यासोबत पाहिजे. जर मी रोडमॅप सांगेन तर असं आहे की काही इसेन्शियल गोष्टी, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अजिबात नेग्लेक्ट नाही करायचे. म्हणजे खूप मुलं काय करतात की मार्केटमधून जे बुक्स अवेलेबल असतात प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचे ते घेतात, ते सॉल्व्ह करतात. बट तो राईट मेथड नाही आहे. तुम्ही स्वतः युपीएससीच्या वेबसाईटवर जा, तिथून क्वेश्चन पेपर्स डाउनलोड करा, ते स्वतः सॉल्व्ह करा. त्यानंतर प्रत्येक ऑप्शनला तुम्ही अनालाइज करा आणि विचार करा की आज ह्या वर्षी हा क्वेश्चन विचारलाय, तर ह्याच लाईनमध्ये ह्याच थीमवरती पुढचा क्वेश्चन काय विचारू शकतात. सो असं जर आपण प्रत्येक वेळेस केलं, म्हणजे प्रत्येक प्रिव्हियस इयर क्वेश्चन फॉर प्रिलिम्स मेन्स दोघांसाठी, तर आपल्याला खूप सारे क्वेश्चन्स आधीपासूनच माहीत असतील, किंवा ऍटलीस्ट थीम माहीत असेल की काय येणार आहे पुढच्या वर्षी. सो ते आपल्यासाठी इझी होतं, कारण आपण आता ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि रिसोर्सेस लिमिट करणं. मार्केटमध्ये खूप रिसोर्सेस आहे, मग प्रत्येक नवीन रिसोर्स घ्यायची गरज नाहीये. आपण जर ठरवली की ही आपली बुक लिस्ट आहे, तर त्याला स्टिक करायचं आणि मल्टिपल रिव्हिजन्स करत राहायची. कारण सिलेबस वास्ट आहे, तर ते लक्षात पण राहायला पाहिजे. आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज की प्रिलिम्स देण्याच्या आधी आन्सर रायटिंग एकदा केलेली पाहिजे. म्हणजे ऍटलीस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स लिहिले पाहिजे. कारण त्याची एक वेगळी टेक्निक आहे. आपण असं जे कॉलेजमध्ये लिहितो आन्सर्स तसे नाही, एक प्रॉपर वेनी ते आन्सर्स लिहिल्या गेले पाहिजे. सो त्याची प्रॅक्टिस आधी करायची. आणि खूप मुलं काय करतात की त्यांना असं वाटतं की एक अटेम्प्ट देऊन बघू, मग एक आयडिया येईल. पण असं नका करू, कारण एक सायकोलॉजिकल बर्डन येतो मग की अरे एक अटेम्प्ट झालाय. सो ज्यावेळेस आपलं पूर्ण प्रिपरेशन होईल तेव्हाच एक्झाम द्यायला पाहिजे. ओके, गॉट इट. आणि अजून एक असा एक प्रश्न आहे मनामध्ये, तो म्हणजे असा की ज्यावेळेस तुम्ही हे सगळं काही फॉलो करताय, रोडमॅप वगैरे फॉलो करताय, आणि ज्यावेळेस असं होतं की वेळ खूप निघून चाललाय आणि आपल्याकडून तो पोझिशन निघत नाही, आपण अभ्यासही चांगला करतोय, जसं की नाशिकचंच एक एक्झाम्पल आहे. आय थिंक त्यांचं नाव, तेही IRSच, आय थिंक त्यांना फर्स्ट IRSच ते झालेले आहेत, भरत आंधळे सर. ओके. सो त्यांच्याही लाईफमध्ये ते लास्ट एक्झामला ते सिलेक्ट झाले होते. सो अशा वेळेस तुम्ही काय गाईड कराल की ज्यावेळेस तुमचा वेळही निघून चाललाय आणि समोरचा व्यक्ती जर डिप्रेशनमध्ये जायला लागलाय, तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना तुमचं काय गायडन्स असेल? पहिलं माझं हे असेल की तुम्ही खूप लोकांना आधीच सांगून नका ठेवू की आम्ही प्रिपेअर करतोय, कारण ते ना एक सोशल प्रेशर मग आपल्यावर येतं. दुसरं म्हणजे जे पण जवळचे लोक आहे ज्यांना माहीत आहे की तुम्ही एक्झाम देताय, तर त्यांना हे एक्सप्लेन करा की ही एक्झाम केवढी मोठी आहे. कारण प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू हा पूर्ण प्रोसेस 1 वर्षाचा आहे. सो मिनिमम 2 वर्ष कोणालाही लागणार आहे जर त्यांना ही एक्झाम क्लिअर करायची. 1 वर्ष तर अभ्यास करणार आणि 1 वर्ष तर पूर्ण सायकल चालते एक्झामची. सो हे पहिले तर तुमच्या पेरेंट्सला वगैरे सगळ्यांना माहीत पाहिजे. नाहीतर खूपदा लोक असे विचारतील ना, काय झालं की तुम्ही अभ्यासच करताय. सो ते अवॉइड करण्यासाठी ह्या 2 गोष्टी पहिले करायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे की ऑल्टरनेट एक्झाम्स पण आहेत. जसं आता जे इंजिनियर्स आहेत किंवा जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहेत, म्हणजे ज्यांनी BSc फिजिक्स, BSc मॅथ्स असं केलंय, तर त्यांच्यासाठी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस हे पण एक ओपन अप होतं. म्हणजे प्रिलिम्स त्याची आणि UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची सेम आहे, मेन्स डिफरंट होते. आणि मेन्ससाठी पण सिव्हिल सर्व्हिसेसच्या मेन्स नंतर नियरली 1.5 मंथ्स मिळतो फॉरेस्ट सर्व्हिसेसच्या मेन्ससाठी. सो तुम्ही एकाच प्रिलिम्स एक्झाम देऊन 2 एक्झाम क्लिअर करू शकता. वाव, सुपर, ग्रेट. आणि अगेन MPSC पण अलाइन झाली आता, सो ते एक ऑप्शन आहे. त्यानंतर अदर एक्झाम्स आर लाईक RBI ग्रॅड बी एक्झाम, नंतर EPFO ची एक्झाम पण UPSC कंडक्ट करते.
किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झाम असते युपीएससीची, तर ह्या सगळ्या एक्झाम्स आहेत देण्यासाठी. म्हणजे ओके. असं नाही करायला पाहिजे की युपीएससी देता येतं इट इज अ थिंग ऑफ लाईफ अँड डेथ. इट इज जस्ट वन एक्झाम ऑफ लाईफ. तर एकदम डिप्रेशनमध्ये थोडं माणूस जातं, बट इतकं त्याला स्वतःला अफेक्ट नाही करून घ्यायचं की स्वतःला आपण फेलियर समजायला लागू. गॉट इट. आता आपण खूपच चर्चा केली आहे स्टुडंटच्या गायडन्ससाठी. आता मला तुमच्या जीवनाबद्दल 2 महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न असा, की एक असा इमोशनल क्षण ज्यामध्ये तुम्ही स्वतःला खूप खचल्यासारखं बघितलं असेल इन युअर प्रिव्हियस लाईफ. मे बी तो कोणताही असू शकतो. तर त्याबद्दल तुम्ही शेअरिंग कराल का प्लीज? जसं मी तुम्हाला सांगितलं 2023 मध्ये मी माझा सेकंड अटेम्प्ट दिला आणि तो माझा प्रॉपर प्रिपेअर करून दिलेला अटेम्प्ट होता. तर त्यावेळेस जेव्हा माझं प्रिलिम्स क्लिअर नाही झालं तेव्हा मी 1 महिना खूप अशी डिसअपॉइंटेड होती. म्हणजे मला असं वाटत होतं द्यायला पाहिजे पण का नाही ही एक्झाम. मी थोडं अल्टरनेटिव्हजकडे पण विचार करत होती. पण नंतर मी थोडं मेडिटेशनवरती फोकस केला. माझ्या फ्रेंड्सला भेटले. माझ्या फॅमिलीनी मला सपोर्ट केला की तुला जे पण करायचं आहे आम्ही त्याच्यात तुला तुझ्यासोबत आहोत. सपोर्ट करू. तर ते मला थोडंसं अश्युरन्स आल्यासारखं वाटलं आणि मग मी स्वतः बसून अॅनलाइज केलं की काहीतरी माझ्या चुका पण असतील म्हणून माझं क्लिअर नाही झालं यावर्षी. सो ते मला समजल्या काही चुका आणि मग मी विचार केला की आता ह्या मी रेक्टिफाय करते आणि एक छान 2024चा अटेम्प्ट एकदम व्यवस्थित प्रिपेअर करून देते आणि मग मी परत अभ्यासाला सुरुवात केली. पण 1 महिन्याचा मी प्रॉपर ब्रेक घेतला होता. त्यावेळेस म्हणजे तो माझा लोएस्ट फेज होता लाईफचा. ओके. म्हणजे त्यामध्ये तुम्ही खूप छान एक सेंटेन्स क्रिएट केला आता. ते म्हणजे काय, की फेल्युअर आलं म्हणजे आपण थांबायचं नसतं. त्यातून काहीतरी लर्निंग घ्यायची असते आणि तुम्ही जसं बोललात, की तुम्ही त्यातनं काही गोष्टी अॅनलाईज केल्या आणि त्यातनं तुम्हाला मग पुढे फायदा आला. सो वन ऑफ द बेस्ट मोमेंट इन युअर लाईफ असा कोणता आहे, की जो इमोशनली पण बेस्ट होता आणि तुमचा हॅपीएस्ट मोमेंट होता? तो प्लीज शेअर करा. ज्या दिवशी माझा रिझल्ट आला त्या दिवशी मी माझ्या रूममध्ये बसले होते आणि मला कळलं की माझं नाव आहे लिस्टमध्ये. सो मी खाली आले आणि सगळ्यांना सांगितलं. सो माझे घरातल्यांच्या डोळ्यात एकदम असं पाणी आलं. तर तेव्हा असं वाटलं की अरे आपण काहीतरी केलंय की ते एवढे खुश झाले. ओके. आणि त्यावेळेस घरी कोण-कोण होतं? ज्यावेळेस तुम्ही हे ज्यावेळेस घरी सांगितलं, की माझं सिलेक्शन झालंय त्यावेळेस? त्यावेळेस माझी मम्मी होती घरी. त्यानंतर पप्पांना मी फोनवर सांगितलं. मग ते लगेच 10 मिनिटात घरी आले. नंतर ओके. माझा भाऊ घरी आला आणि मग सगळे एक-एक करून रिलेटिव्हज, फ्रेंड्स सगळे घरी आले मग. ओके. आणि त्यावेळेस वडिलांची काय फीलिंग्ज होत्या? वडील कसे त्या ठिकाणी त्यांचा आनंद त्यांनी कसा त्या ठिकाणी व्यक्त केला वडिलांनी आणि आईने? त्या दोघांच्या पण डोळ्यात पाणी आलं. कारण त्यांनी बघितलं होतं. म्हणजे आपण असं म्हणतो ना, की आपण एक्झाम देतो तर फक्त आपण नाही एक्झाम देत. आपल्यासोबत आपले आई-वडील पेरेंट्स पण पण एक्झाम देतात. देत असतात. सो बढिया. ते त्यांना पण असं एक सेन्स ऑफ अचीव्हमेंट आणि असं त्यांना रिअलाईज झालं, की एवढी हिने मेहनत केली आहे तर त्याचं तिला मिळालंय. फळ मिळालंय हो. ओके. सो लास्टली तुम्ही स्टुडंट्सला काय गाईड कराल? एक तुमचा एक संदेश काय असेल विद्यार्थ्यांसाठी? आणि एक सिंपल त्या दिवशी आपण जे चर्चा केली त्यामध्ये होतं, की स्टेटसवाली UPSCची ती लाईफ जगणारे जी मुलं आहेत, तर त्याबद्दल तुम्ही थोडंसं गाईड करावं अशी माझी इच्छा आणि मुलांना एक प्रॉपर संदेश द्यावा. मला असं वाटतं, की खूप मुलं एक इल्युजनमध्ये आहे, की आपण YouTubeवरती रील्स बघतो, ते रॉयल एंट्री वगैरे अशा सगळ्या हो, व्हिडिओज हो. येतात. तर सिव्हिल सर्व्हिसेस ह्या सगळ्या गोष्टींबद्दल नाहीये. इट इज अ पब्लिक सर्व्हिस. सो तुम्हाला जर असं वाटतंय, की तुम्ही फक्त प्रेस्टिजसाठी किंवा पैशासाठी ही सर्व्हिस चूज करताय, तर मग तुम्ही खूप डिसअपॉइंटेड व्हाल सर्व्हिसमध्ये येऊन. कारण ही पब्लिकची सर्व्हिस आहे. इथे तुम्हाला स्वतःची पर्सनल लाईफ साईडला ठेवून लोकांसाठी काम करायचंय. सो जोपर्यंत तुमच्या मनातून ती गोष्ट येणार नाही, की मला लोकांसाठी काहीतरी करायचंय, तर ड्युरिंग द प्रिपरेशन इटसेल्फ तुमचं मोटिव्हेशन कमी होत जाईल. कारण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्हाला खूप जास्त पैसे मिळणार आहे. बरोबर. सो ते एक आहे आणि दुसरं मी असं सांगेन, की जे कोणी हे प्रिपरेशन करतंय, तर मी ना माझ्या लॅपटॉपचा वॉलपेपर एक असा कोट ठेवला होता, की वर्क लाइक देअर इज समवन वर्किंग 24/7 टू टेक युअर ड्रीम्स अवे फ्रॉम यू. सो अशा पद्धतीने काम करायचं, की आपण अभ्यास करतोय तर 1 मिनिट पण वाया नाही गेला पाहिजे. तेवढ्या पर्पजनी आपण काम केलं पाहिजे. ओके. ते जे तुम्ही सेंटेन्स ठेवलेलं आहे लॅपटॉपला, ते पुन्हा एकदा सांगा आणि मराठीतही एकदा सांगा. तो सेंटेन्स आहे, की वर्क लाइक देअर इज समवन वर्किंग 24/7 टू टेक युअर ड्रीम्स अवे फ्रॉम यू. म्हणजे कोणीतरी तुमच्यापासून तुमचे सगळे स्वप्न लांब घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. सो तुम्हाला ते काउंटर करण्यासाठी तर काम करायचंय. 24/7.
व्हेरी नाईस शेअरिंग. हा वन ऑफ द बेस्ट पॉडकास्ट होता तुमच्यासोबतचा आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी पण. थँक्यू सो मच तुम्ही थँक्यू. जो वेळ दिला त्याबद्दल आणि विद्यार्थ्यांना गाईड केलं त्याबद्दल. थँक्यू सो मच.